इस साल का सालाना उमूमी इज्तिमा अहमदपुर तालुक़े का टाकलगांव के अंदर तय है, जिसकी तारीख़ 31 दिसंबर 2025 1 जनवरी 2026 को होने जा रहा है। अल्हम्दुलिल्लाह अभी तक की तकरीबन सारी तैयारियां हो चुकी हैं। जो इज्तिमा होने जा रहा है तकरीबन 15 से 16 एकड़ ज़मीन है, जिसके अंदर 200 बाय 200 का पंडाल लगा है, खाने का एक जोन है, 3 होटलें हैं और पानी की 2 सबीलें हैं, 50 तारत खाने हैं, 25 जो है बैतुल खला हैं, 2 गुसल खाने हैं। अल्हम्दुलिल्लाह इसकी सारी तैयारी हो चुकी है और 31 दिसंबर को असर के बाद इज्तिमा शुरू होगा, जो मगरिब के अंदर एक बयान होगा, उमूमी नशिस्त होगी। फजर के बाद अल्हम्दुलिल्लाह कारगुजारी वाला अमल होगा। 10 बजे से लेकर 12 बजे तक के 1 जनवरी को तालीम होगी। 12 से 1:30 बजे तक के खाने के लिए छुट्टी रहती है। नमाज ज़ोहर के बाद अल्हम्दुलिल्लाह सिफ़ात वाली बात होगी और असर में निकाह की मजलिस होगी, जिसके अंदर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी को और अज़दवाजी ज़िंदगी को बयान किया जाएगा। और 1 जनवरी को मगरिब के बाद जो उमूमी बयान होगा इंशाअल्लाह, और उसके बाद दुआ होगी। इस तरह का इज्तिमा का हमारा नज़म रहेगा। दुआ करे अल्लाह हमारी इज्तिमा को कामयाब करे। हे जो इज्तिमा आहे ही इज्तिमा फक्त आणि मुस्लिम बांधवच नाही, म्हणून आमचे सगळे गावकरी मित्र त्याच्यामुळे मध्ये जे आहे सर्व धर्माचे आमचे मित्र ह्याच्यामध्ये यांनी की 100% सहकार्य करून आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, गावकरी नागरिक असतील, जी की आम्हाला आमच्या समाजाला एक मन आहे, जात वाटली म्हणून रीत वाटाय नाही। आम्हाला त्याचं काहीच चिंता नाही, काहीच काळजी नाही की पोलीस स्टेशनचा असो, ग्रामपंचायतचा असो, पाण्याचा असो, ही पूर्ण ही सफाई करायचा असो, ही सगळे आमचे हिंदू बंधू आणि आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि म्हणले की बाबा ही आमचं जी जागा आहे, ही आमचं एवढ्या पवित्र कार्यक्रमासाठी ही जागा, तर ही इज्तिमा ही तुमचा नाही, म्हणून आमचा सगळ्याचा इज्तिमा आहे। यासाठी मी यानी की मी जागा मालकाचा भी धन्यवाद करतो आणि सर्व गावकऱ्यांचा भी धन्यवाद करतो। सरपंच आणि उपसरपंच, आमचे सरपंच युवराज काका घोगरे यांचं तर मी मनापासून यानी की दुआ करतो की आमच्या सरपंचाने खूप सहकार्य केलं की या 40 दिवस 32 दिवस झाले, रात येळ वेळ काढून एक टाइम एक वेळ काढून इथे इज्तिमाच्या जागेवर कंटिन्यू इथं हजर राहिले। खरं तर आज टाकळगावमध्ये जे 31 डिसेंबर 2025 आणि 1 जानेवारी 2026 या दिवशी या ठिकाणी इज्तिमाची तारीख भेटली। खरं तर आम्ही सगळेच गावकरी नशीबवान आहोत, कारण एवढा मोठा पवित्र सणापेक्षाही ज्याप्रमाणे आपण हिंदू संस्कृतीमध्ये सप्ताह किंवा कुंभमेळा करतो, त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावला एक इज्तिमाच्या रूपानं राम असेल, रहीम असेल, ईश्वर सेवेचं या ठिकाणी खरं तर तारीख देऊन आम्हाला लाभलं। याबद्दल मी तारीख देणाऱ्याचे आमिर साहेब असतील, सगळे समाज बांधव असतील, संयोजक समिती असेल, यांचेही मी गावकऱ्यातर्फे प्रथमतः आभार मानतो। आणि तयारीच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर टाकळगावकडे बघत असताना तालुक्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रात एक सामाजिक एकात्मतेचं प्रतीक हिंदू मुस्लिम भाईचारा काय असतो या टाकळगावकडून शिकावं असं मला या निमित्तानं सांगावं वाटतं। इज्तिमाच्या बाबतीत आपल्याकडे लाईटची तयारी झालेली आहे, पाण्याची तयारी झालेली आहे, रस्ते साफसूफ झालेले आहेत, पार्किंगला जागेची व्यवस्था झालेली आहे, मंडपाचं काम चालू आहे। ज्या ज्या गोष्टी इज्तिमासाठी लागतात सर्वच गावकरी आम्ही हिंदू मुस्लिम वेगळे नाहीत, तर माणूस म्हणजे ज्याचं रक्त लाल तो माणूस, या नीतीनं सगळेच एक माणूस धर्म म्हणून आम्ही एकत्र गुण्यागोविंदानं ज्याप्रमाणे नांदतो त्याचप्रमाणे या इज्तिमाच्या ठिकाणी सर्वच समाज सर्वच गावकरी एकत्र येऊन या इज्तिमाच्या ठिकाणी नियोजन करीत आहेत। इज्तिमाच्या बाबतीत येणारे जे पाहुणे आहेत, साथी आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं आमच्या टाकळगावकराकडून म्हणजे त्याची कुठं हालापेष्टा होईल, नियोजनात कमी पडेल असं कुठलंही होणार नाही। पुरेपूर काळजी घेतली जाईल, पाणी कमी पडणार नाही, लाईटची व्यवस्था आहे। आणि खरं तर आम्ही पुन्हा नशीबवान भाग्यवान स्वतःला समजतो
काल परवाच एक घटलेली घटना, साधं उदाहरण जर माझ्या गावचं सांगायचं म्हणलं तर महादेव मंदिर आहे नदीच्या कडेला, आणि महादेव मंदिराला फक्त 1 गुंठा जागा होती आणि त्याचं बांधकाम झालेलं होतं. आणि बांधकामाच्या समोर एक कब्रस्तानच, बाजूला कब्रस्तान आहे आणि बाजूला आणि समोरीली बाजू कब्रस्तानची जागा होती, कंपाऊंड वॉल होतं. तर माझ्या मुस्लिम बांधवानं, सर्व गावकऱ्यानं ते कंपाऊंड वॉल पाडून 2 गुंठे जागा महादेव मंदिरासाठी दिली. मला वाटते बहुतेक ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असावं. अशा प्रकारची जी आमच्या इथली संस्कृती आहे, मुस्लिम बांधव आणि हिंदू संस्कृती एकत्र नांदविणारी, ही बहुतेक मला वाटते ह्याच्यापेक्षा भाग्यवान आम्ही काही नाही. मी स्वतःलाही भाग्यवान समजतो व माझा या गावात जन्म झाला, जिथे भाईचारा आहे, जिथे हे आहे. आणि या संयोजन समितीनं आम्हाला इस्तेमाची तारीख दिली, सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल त्या सर्व यांचे आभार मानतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना इस्तेमाच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो.